बरोबर. बोल, सांग अजून कहाणी. अजून काय सांगू, तेव्हाच सांगाल तो काय नाही आता काय सांगू. ते मुलाचं काय झालं? मग मुलाची केस झाली ती हां माझ्यावर मुलाची काय म्हणून झालं? काय म्हणून म्हणलं तर ते पोरगं किडनॅप केलं. हां, दुसरेच कोणतरी केले का? दुसरं कोणतरी केले, हां. इथे केले. मी तिथवर दुकानपर्यंत गेलो होते. काय लहान दिसायला ट्रॅफिकला म्हणून मी आणलो साईडवर त्याला. काय आणि मी कोर्टर घेऊन त्याच्या संगत आलो. नाही म्हणून नाही, त्याला मी काही पाजवायचं नाही. तर त्याला विचारलं मी, तुझं घर कुठं आहे बेटा? इथं आहे. अंकल इधर आहे, उधर आहे म्हणलं त्याला. तिथपर्यंत नेलो मी काय. आणि त्याचं पोरगं त्याला भेटले मी काय, त्याला भेटले मी पण 4 वर्ष मी काढलो नाही. तर ते फर्स्ट करोना होता बघा, कोरोनामध्ये. बरोबर. फर्स्ट करोनामध्ये मी 4 वर्ष मध्येच काय खालो काय पिलो ते मला जीवाला माहीत. 4 वर्ष. त्याच्यानंतर मी बेल भेटणार बेल तर काढाय माणूस पाहिजे, पण ते हे केस मारून टाकली, बंद करून टाकली. केस रिलीज करून टाकली. त्यांना काही पुरावा सापडला नसेल ना ह्याच माणसाला. तर त्याला मी विचारला मला, पण मला कोणी सपोर्ट नव्हतं ना. मी कोर्टमध्ये रोज यायचो, 8 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, 1 महिन्याला, 2 महिन्याला. कवा डेट दिलं तेव्हा तर मी यायचं. का म्हणलं तर मला गाडी फुकटचीच मधीची, मी तर हजर होणार. आता त्याने बी काम करणार, कवा येते कवा. तर लास्टला त्याने बी म्हणलं मला, अरे भाई कोई तुम्हारे साथीदार आहे तो आपण केस को सिरियस कर लिया. मी म्हणलो भाई माझ्यापाशी तर कोणी बी नाही आहे. ते भाऊ म्हणून ते बहिणी आहे मोठी, मी तिच्यापाशी जायला 3 लेकरं आहे. ते फुलं कोर्टमध्ये सांगून दिलं. तर बघ भाई म्हणलं. मी म्हणलं नाही बोल माझ्यापाशी कोणी. मग लगेच ठीक आहे म्हणलं त्याला. मग 4 वर्षाच्या नंतर त्यांना किती 8 महिने याय नाही त्याला. 8 महिने याय नाही त्याला बी समजलं ना की बाबा हे माणूस गुन्हेगार नाही, दुसरंच कोणतरी आहे. माझा मुलगा मला भेटला, बस झालं काय. तर मला मग मधून तरी 4 वर्षानंतर. 4 वर्षाच्या नंतर मला तवर 4 वर्षामध्येच 1 महिना 2 कमी होते, पण 4 वर्ष बरोबर. मग इथं येऊन जगूत, दारू बिरू सोडूत, चांगलं राहू बायकोच. मग तिथं आल्यावर मी करंजीमध्ये मला म्हणा नाही 3-4 दिवस नंतर मी गेलो. तर मग अजून काय करू आता. मग नंतर मी म्हणलं असं कसं गेलो कसं मी कुठं तर असंच. मी कुठं पैसा नव्हता, मी त्याच्या कामाला कुठं तर करायला गेलो. तर मी मग आता काय करू, माझा रस्ता मी बघितलं काय ना. मग तेच काय ते गाडी तर कधी ना सोडून गेलो, लायसन नाही. एकतर बायको इडं होता, बायको मरून गेली. सुधरूच काय तर म्हणलं तर काही भेटाय नाही. मग फुल यायचं 600-500. आता बी कमी तो 1000 रुपये तर कमी तो नाही. दिवसा राहू संध्याकाळी राहू, पण कष्टाचे कमी होतो. कोणाची चोरी बिरी करा काय. नंतर बुद्धी आल्यावर काय रोज करायचं 800 कमी लो, 400चं खाणार, 400चे पिणार. पण असं रूम बीम घेऊन व्यवस्थित राहा वाटणार का? रूम बीम घेऊन व्यवस्थित राहा वाटणार तसं कोण द्यायला. फॅमिली आता फॅमिली आहे. तेव्हा माझा आधार कार्ड बी नव्हता. जेलमध्ये आधार कार्ड काढला म्हणे मोदी. नवा करोना निघालता ना, तेव्हा जेलमध्ये आधार काढलं. मग बरोबर. रूम तरी कोण देणार आहे? लेकरू बाळू फॅमिली असलं तर बघतात लोक. बरोबर. बॅचलर बी देणार आले आता. बरोबर. 5-6 जण राहतात, कुठं जातात देणार काय. मी तर तिथं बसतो नाही गेलं मला. मग तिथं ओळखीचे भेटतात का कोण? ओळखीचे भेटतात, सगळे ओळखीचे आहेत. समजा ओळखीचे खाली आहे भाई म्हणतो. कष्ट केल्यावर अगर पैसे देणं झालं तर मग किती मोठा राग येते. मी मला तुम्ही गाडीचे होणार आहोत, ठीक आहे, गाडीचे होणार आहोत. माझी तिथं जिंदगी गेली.
काय भाऊ नंतर मरून दिल्या, 5,000 रुपये ॲडव्हान्स दिला. काय 2,000 लिटरचा डिझेल टाक म्हणला, उरले किती 3,000. मग येताना बी म्हणला 1500 रुपयाचा डिझेल टाक. 1500 रुपये होते. मग वाटामध्ये टायरा बोलले गाडीचे. तर मी आणून लावल्यावर त्यानं मला म्हणाले, गाड्या एवढीच वाढल कशाला लावला, तेवढीच वाढल कशाला लावला. काय तर त्यानं मला मारलं, त्यानं 1-2-3 भैऱ्या मारलं. आणि ते मला बी माहीत नाही. काय ते 9 जण भाऊ आहेत ना त्याच्या गाड्याले, ते मला लहानपणी माहीत नव्हतं. 9 गाड्या आहेत त्याचे आणि 9 भाऊ उभे. गाड्या जास्त असते, भाऊ तर 9 आहे. तर ते मला माहीत नव्हतं तेवढा मोठा सेट आहे म्हणून. मी वडील पाहिजे हातात मधातमध्ये असं जायचं होतं, येत होतं. पण नंतर मग त्यानं काय केलं, मी म्हणलो बाबा सेट इथं पैसे दिए, काय इथं पैसे दिए, काय सांगू का जाते को 1500 का झाला, आता को 1500 का डिझेल झाला, काय पंक्चर होगा, इसके पैसे इतके, इसके पैसे इतके. तर त्यानं मला 1-2 दिन मारायला लागला. पैसे बी का नाही, तर दुसरीची गाडी चालवायने. तर मी कशाला घेऊ, माझा जन्म गेला तिथं, मोठा झालो मी तिथं. बाप तर तिथं हमालीचं काम करीत होता. बरोबर. हां तर मी कशाला आहे, मी म्हणलं त्या मायाला असं हे ना काय असं करायला. म्हणून मी काय केलं, एकाची त्याची गाडी उचलून गेलो. गाडी उचलून गेलो, ते बी माझा नसीब बघा, ते गाडीची जागी गाडी तसंच आहे 3-4 दिवसाच्या नंतर. आणि मी काय सांगितलं एक असंच पिदाड्याला, अरे त्यानं म्हणला आलं मला भेटलं 90 पाहिजे तीच पाहिजे. मी म्हणलो हां चल रे बाई 90 काय क्वार्टर पाहिजे तो चल त्याच्यात. प्लीज एक गोष्ट असं निघून गेली, दोस्त आहे म्हणून. अरे मी असं आणलं रो एक गाडी, घेतोस का तू. त्यानं काय घेतं दुसरा तो काय बोलतं कुणाची गाडी. मी म्हणलो फळाण्याची MM ची गाडी आहे म्हणून. MM ठीक आहे म्हणून. त्यानं अरे त्यानं लय मोठा लय डेंजर सीट आहे रे, त्यानं मारून लागतं तसले कामं नाही. अरे त्यानं मला मारलं रे, माझी जिंदगी गेली आहे तिथं. काय मग लगेच मग मी काय केलो, त्याला पाहिलो बी, त्याला घरला बी सोडून गेलो. त्याने येणार होता. मी म्हणलो जबरदस्ती करायचं नाही, घ्यायचं असलं की नाही तर नाही. त्याला घरापाशी सोडून गेलो, निघून गेलो. निघून गेल्यावर मला बी समजमध्ये येणार गेला. मी दारू फुल पिऊन आणि पॅसेंजर बी चढवालो आणि उतरालो. ते गाडी लावलं एका जागी, काही इटं कुठं राहतात तिथं जंगलमध्ये लावलो आणि त्या गाडीमध्ये झोपी गेलो. सकाळी झाली, कुठून चालत आलो. ते गाडी 3 दिवसापासून तिथंच आहे. मग नंतर मी इकडं आलो, मग अजून आपल्या जागा मुसापेठमध्ये आलो. तिथं आलो तर येऊन मग ते डिशम टँकर होती, ट्रिपला 200 रुपये देत होता. काय 10 ट्रिप मारलं तर जागेवर 1000 रुपये द्यायचा, 15 मारत तर 1500 रुपये द्यायचे. 24 घंटेमध्ये किती बी ट्रिप मारो नगद पैसे घ्यायचे, 24 घंटे चालवायचे. मग नंतर मी कुणाला सांगितलं, त्यांना जाऊन त्याला सांगितलं काय. आणि मी बी दुसरा जरा अजून एक बारका सेट होता एक गाडीचा. अरे चलो सेट खाना खाएंगे म्हणून म्हणलं, चलो भाई खाएंगे म्हणलं. काय असं खाताना ते समजे भाऊ आले, ते मला माहीत नाही. मला हॉटेलमधून काढले, त्याला बी काढले आणि एवढं मारले, मला एवढं मारले, लास्टला मारून बी टाकणार होतं मला. अरे बाप, मारून बी टाकणार होतं. तेव्हा भाऊ बी मरून गेला चांगला. भाऊ बी मरून गेला मोठा, मला मारणार बी होता. पण त्याचा मोठा भाऊ जे आहे मला बघितलेला होता ना, त्यानं असं करणार काहीतरी चिमणीमध्ये केले म्हणले त्यानं. अच्छा अच्छा, मग थोडी वाचली बारी. मग हां थोडी वाचली नाही झालं. असं मारून पोत्यामध्ये टाकून तिथंच आहे ते तलाव कट्टा, तलाव हिंदीमध्ये तलाव, त्याच्यामध्ये टाकून देणार होतं मला. काय त्या दिवशी वाचली बारी. मग नंतर एक 8 दिवस 15 दिवस झालं, मग असं हिंडायला लागलं. पुन्हा संघ बोललो, मग त्यानंच गटला तिथं दारूच्या ठेका. आणि पुन्हा आम्ही कुठं चाललो त्या दुकानावर दारू घ्यायला, त्यानंच गटला परत. कोण ते मालक म्हणला.
अरे काय रे अजून तुम्ही दोघंच मिसळून नका, अजून घेऊन गेला आम्हाला दोघाला. मग त्या दिवशी म्हणला मोठा भाऊ, अरे तुला मारून टाकायचं असं किती मारतोच राहू, मारून टाकायचं तर मारून टाक. मग त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला बी मारायला काय. मग आम्ही निघून आलो. त्यानं कुठे की मी कुठे की. मग मी म्हणलो आता ते गाडी लाईनच सोडून टाकू, ते गाडींचं काम धरलं नंतर ते गाड्या सोडायची, गाडी सोडायची, गाड्या सोडायची. मग तेच करत तूच का मग तेव्हा? हा तेव्हापासून तेच काम. मग दुसरं कामच नाही. मग नंतर काही भेट ना झालं, पाऊस आहे तर समजा काम बी केलं, हॉटेलमध्ये गेलो, लग्नाची कामं केलो, ते छत्री धरायचे राहतात ना लग्नामध्ये, ते बी काम केलं. हो का? ते कोण बोलवते लग्नात छत्री धरायचं? तिथं अड्ड्यावर येतं, अड्डा राहते ना, लेबर अड्डा राहते, तिथे येतो. तिथे येतात, घेऊन जातात एवढे घंटे, पैसे फटाकड घेऊन, जेवण बिवण तिथेच राहतं. पण मी 1-2 चुकीचं कामं केलं. ते लेकरू घेऊन जाणार हे चुकीचं काम. आणि ती चूक तुझी नव्हतीच ना, ते चूक नव्हती, ते बी चूक आहे. आणि हे बी चूक नाही, ते बी चूक आहे. सेठ जे मारून मला पैसे द्याय नाही, ते मला राग आला, पैसे का देणार, तर मी जुनून मध्येच केला होता. बरोबर. मला काय त्याची गाडी विकायची नव्हती, काही करायचं नव्हतं, तर एक जुनून मध्ये गेलो, मला राग आला. मी लहानपासून जन्म लावून मला असं करत. आणि त्याचे भाऊ बी नव्हे, समजा जे मोठा आहे मी त्याला ओळखीत होतो, त्यानं मला ओळखीत होता. आणि जे बारका आहे नकर मग नंतर माहीत झालंय मला काय. तर ते त्याचा मोठा भाऊ आणि ते दोघं मला काय कराय, मला नंतर म्हणले इथं राहायचं नाही. अरे कशाला राहायचं नाही म्हणलं, माझा जन्म गेला, माझा बाप इथं काम करताय, कशाला राहायचं नाही. मी कुणाची बी गाडी चालली, गाडी चालली तरच पैसे भेटणार ना. बरोबर. दादनाला हिसाब बी करून सांगितलं, एवढे पैसे एवढं झाले, काही पैसेच नाही. अजून एक पुराणा बी होता, जहांगीर मेकॅनिक, त्याला बी सांगितलं. माझ्या सांगितलं एवढेच. आणि मी पितो, मी गाडीवर बी असताना तिथं पित होतो. पण असं कुठं आतापर्यंत कुणाला टक्कर मारा नाही, कुणाचं. बरोबर आहे. आता आम्हाला माहित आहे की इथं बसवर नव्हता का तू शाळेत? नाही, इथं तर होतो. इथं तर काय मग तो मालक ते किती खुश झाला तुझ्या कामावर. त्यानंतर म्हणला तुला पर्सनल ड्रायव्हर ठेवतो माझ्या कारवर म्हणत होता तो. थांबला नाही ना. तर काय ते मनामध्ये मला असा भीग दिमागामध्ये आला ना, तर मला पैसे नसणार झालं तर कोणी बी ओळखीचं भेटलं तर तुम्हाला कुणाला मी मागता नाही, तुम्ही भाऊजीच म्हणून नाही. मग त्या दिवशी कुठून कसं गेलात मग? त्या संध्याकाळी गेलास तो? त्या दिवशी संध्याकाळी गेलो मी. कुठून गेलो म्हणलं तर आधी इथे गेलतो मी, काय इकडे गेलतो, तिथं जाऊन पिलो मी. काय आधी तर तळ्यात गेलो, पैसे नव्हते खिशामध्ये. फोन कुठून घेतलो त्याला विचारलो मी, कोण घेणार चोरीचा आहे, कोणी काही नाही. कुठून घेतलं तिथंच मी म्हणलो की भाऊ तुमच्यापासून घेतलं फोन काय. तर त्यांना म्हणला डब्बा पावती बिवती आहे का त्याची. मी म्हणलो हाय म्हणलं, ठीक आहे. गेलो, मग नंतर चलत आलो, मग नंतर घरामध्ये आलो, घरामध्ये कोणी बी नव्हते काय. तर इथून घेऊन गेलो, इथून नाही तिथं होतं, तिथून घेऊन गेलो. तिथून घेऊन गेल्यावर त्यांना म्हणलं आधी तर 2200 रुपये देतो म्हणलं. मी म्हणलं एवढ्यामध्ये घेतलं 2200 कसं, 2600 रुपये, 2700 रुपये येऊ म्हणलं. काय 27 दिले का, 2700 रुपये घेऊन मी समजा ते 2700 रुपये घेऊन समजा मग कलर बिलर केलो. मग घरी घेऊन अंघोळ गेलो, कपडे बिपडे घातलो, गोड बिडे घालून फिरायला लागलो इकडून तिकडे. मी तेव्हाच पाऊस पडायला, ते ब्रिजच्या खाली झोपी मी गेलो. ब्रिजच्या खाली झोपी मी गेलो. त्यांना अजून कोणतरी घडलं तर त्याला बी बाजूला, त्यांना उलटा झाला, त्यांना 1-2 मारला, मी त्याला मार. मग नंतर त्यांना घेऊन गेला काय. मग मी तिकडे गेलो, कुठं कपड्याचे दुकान होता, बस स्टॉप आहे ना, तिथे गेलो. तिथून मला काही समजमध्ये येणार नाही. तिथे गेलो तर तिथं बस स्टॉप आहे ना, तिथं बस स्टॉप
गाडी धरलो. खारघर मी आधी काय बी विचारायला नाही, डायरेक्ट नंबर बघितलं काय 5 आणि 4 होता नंबर. गाडीमध्ये चढलो. खारघर जात्या गावांचं आम्हाला जायचं नव्हतं. ते खारघर असं बी जाते तसं बी जाते. त्यांना समजा असं घेऊन आलं मला, असं बी जाते ना खारघर, तर त्यांना समजा असं घेऊन आले. मी म्हणलो हे गाडी अजून विचारलं त्याला कुठं जाते. नाही जाते आपण असं हिंडून जाते. आता हिंडून गेलो तर मग मी खारघरमध्ये उतरलो. खारघरमध्ये उतरलो ट्रेन 1 सेकंडमध्ये हलत्या ना, 1-2 मिनिटांमध्ये. कोणती तिकीट काढलास का असंच तसंच गेलो ट्रेन लोकलमध्ये? लोकलमध्ये गेलो. मग लास्ट लोकलमध्ये गेलो ना, इकडून गेलो लोकलमध्ये, मग डायरेक्ट गेलो CST मध्ये गेलो. तर मला तिकडे पैसे तर तिथे आहेत, तिकीट विकीट काय विचारायचं. गाडी लागली आणि मला ऐकू अलग येत आहे, कोणी कमी ऐकत त्याला. पावडर आहे. तर विचारलो हैदराबाद चालली आहे का गाडी. एक जण म्हणलं नीचे डायरी जावं. तर गेलो, वरून आलतो सिड्यासमोर, नीचे आहे. तर ते गाडी लागली गव्याची. गव्याच्या गाडीमध्ये पब्लिक तर एवढी फुल, मला माहीत बी नाही ते गव्याची गाडी. तिथं बसलो. आता बसलो काय, आता सीटच भेटणार नाही. ते बाथरूम राहतात ना, तिथंच 4-5-6 जण पडून होते. मी बी तिथंच दरवाजामध्ये. मी म्हणालो अजून कवा येते हैदराबाद, अजून कशा. तिकडं गेलो गवा तर काय तिकडं घरं, बिल्डिंग, कलर. स्टेशनच्या बाहेर गेलास का मग उतरून? स्टेशनच्या बाहेर गेलो पियाला. तर मग तिथं घरं असले, 1 घरं, 1 समजा गव्यामध्ये. मी बघून घेऊ वाटलं. एक तर माझ्यापाशी काय. उतरल्या विचारलास का नंतर विचारलं? उतरल्या विचारायला नाही मी. कुठं उतरलो, PI साठी उतरलो. कुठं उतरलो, तिथं PI साठी उतरलो. PI साठी उतरलो तर गवा होता ना, गव्यामध्ये उतरलो ना. कधी 10 किलोमीटर या 15 किलोमीटर इकडं तिकडं होतो, पण गव्यामध्ये गेलो होतो. आता मला नाव तर माहीत नाही. मडगाव आहे ते, मडगाव. मडगाव गव्याजवळ मडगाव एक. कारण गव्यात जात नाही ट्रेन, मडगाव पर्यंत जाते. तर ते मडगाव म्हणाला. मग येताना इकडं कोणतं गाव लागतं? आता इकडे बरेच लागतात काही. ते मडगाव पर्यंत मी उतरलो. तिथे विचारलो. तिथं मला माहीतच नाही, मोठे स्टेशन आहे. तिथं म्हणलो अरे भाऊ कुठे वेळ का असं विचारलं. मला ते यायची समज. म्हणला इकडं असं त्या साईडला भेटा, त्या साईडला भेटा. गेलो ना तिथं. मी म्हणलं कोटर कुणाला विचारलं, त्यानं की म्हणला भाई मला अरे 8 दिवस पाहिजे ते. म्हणलं चल पाहिजे तो, त्याच्यात काय. तर घेऊन गेलो ना. मी म्हणलो 40 रुपयाला कोटर होते, तर 30 रुपयाला कोटर फुल बाटली असं लागली. मी म्हणलो हे कुठं आला तवा विचारला मी. दारू तर एवढी भेटणार, मोठे कोटर बी एवढे भेटणार 30 रुपये 40 रुपये. तर त्या म्हणला हे गहू आहे बरोबर. तसं अजून पुढे गेलं तर तुला 10 रुपयांमध्ये मी देतो. काय चांगली तिथं लागलो पियाला. फुल पिलो. फुल नवी चप्पल बी घेत होतो. ही चप्पल नाही, दुसरी 100-120 ते बी चप्पल घेतलो. मग आता ते उतरलो ना गुडगावमध्ये. उतरून मला आता गाडीत राहायचं आहे. ते जर गाडी नाही दुसरी, आता कुठं बी इकडे यायचं आहे मला. मग अजून दुसरी गाडी उतरलो. एक तर काय माझ्यापाशी आधार कार्ड नाही, काही नाही. मी म्हणलं कोणतं धरलं तर आहे. तर मी तिथं मी बघून जरा फिरलो. मग नंतर गाडी धरलो, डायरेक्ट आलो. ते आलं तर आलो. मग अजून गाडी थांबली, खिशात पैसे काय 1-2-3 तास थांबलो. मग अजून मला तलाक यायला. मी म्हणलो पुढच्या जेवण करायला नाही. जेवण 4 दिवस करायला नाही. जेवण करायला नाही. आणि नंतर पाणी बी पिया नंतर एवढे पुण्याला येऊन तर एवढे उलटा केलो मी. 2 दिवस केलं होतं. आली पोटामधून पुरं
जेबी आणि पेप्सी थम्सअप तर 1-1 लिटरचा पिलो आणि 2-2 पोटामध्ये भोग करायला. त्याच्यानं अजून गरमी होत्या ते माहीत नाही. 2-2 लिटरचं पिलो आणि थम्सअप लय हे व्हायला. मग तिथं दुसऱ्या बसस्टँडला येऊन विचारलं मी दुसऱ्याला विचारायला गेलो तर मी दुसऱ्याला विचारायला गेलो भाऊ कुठं भेटत्या 90. तर त्यांना म्हणलं मला बी 90 पाहावं लागतं. तिथलं मला माहीत नाही. पुण्यातलं नाही लय अच्छा गोव्याच्या थोडं हा तिकडं गोव्याचं थोडं तिकडं. तर उतरलो तिथं येताना मला बघा रात्री 8 या 9 वाजत. मला कळायला लागली जेवणाचं तर काय आता पता नव्हता. मी विचारलो त्याला तर मी म्हणलो 90 कुठं विचार थोडी दिवस मी म्हणलो माझी गाडी सुटून जाईल मी गोव्याला जायचं आहे इकडे जायचं. मग नंतर नाही गाडी सुटणार दोघं तर चला मी आता तिथं गेल्यावर त्यांना 90 म्हणून कोल्ड्र केला कोल्ड्र म्हणून 2 कोल्ड्र केला. मग नंतर मी पिलो अंडा बिंडा बी पिलो आलो निघून आलो. काय निघून आले का किती रात्री 11 वाजता गाडी कुठून राहते गेली गाडी गेली. त्यांना म्हणलं भाऊ काय फिकर कर नको तुला हैदराबादला जायचं आहे ना. हा तर मी म्हणलो हैदराबादला ठीक आहे इथं झोपूया मी फुकटमध्ये गाडी भेटते तिकीट द्यायची काही गरज नाही. काय ते गाडी 4 वाजता लागते. म्हणलं ठीक आहे बाई काय होईना ना काय होईना. त्याच्या संघ झोपी गेलो तर 1-2 किती 4 वाजताच कुठं उठलो मी 5 वाजता 1 जण येऊन उठिला मला. त्यानं माझ्या झोपी गेला ना त्यानं तर उठून गेला. दुसरा आला येऊन उठलेला अरे भाऊ कामाला करणार का. मी म्हणलो काय काम कर तर ते शेऱ्या राखायचं आहे बकऱ्या राखायचं कामाला. मी म्हणलो अरे बाबरे काय म्हणलं मला गाव माहित नाही गाव माहित नाही काय. तर त्यानं म्हणाले मी बी नशामध्ये होतो. मी म्हणलं ॲडव्हान्स द्या तर त्यानं काढून 100 रुपये दिले. काय बोलतो हो का. हा लगेच दिलं स्टेशन पैसे दिलं. काम करायच्या आधी 100 रुपये दिला मला. रात्री ते बी किती पाठ 5 वाजता ते काढून दिलं. तर मी नशामध्ये 100च भेटायला दारूला म्हणून ते ठेवून घेतलं. तेव्हा माझ्यापाशी किती 220 रुपये ऑलरेडी होते त्याचे 100 बी घेतलं. तर त्यांना डुगडुगडुगडुगडुगडुगडू गाडीवर घेऊन गेलं मला. घेऊन गेलं हा गाडीवर घेऊन गेलं डुगडुगडुगडुगडू घेऊन गेलं. कुठं गेलं काय मला माहीत नाही. तिथं तर गेलो पाठोपाठ झालो. तर यही बच्चा है काम करने वाला बकरी मेंढा चला लेता. त्यांची रमजान ईद होती ना यही चला लेता. ठीक आहे तर मला वाटलं काय तर असं काम ठीक आहे म्हणलं. तर त्यानं त्याच्याकडून 2000 रुपये घेतले काय माणूस आणतो म्हणून मी घेतले. आणि ते जे बकरा कुणाचा राहते आणि चलना झालं तर ते इकून बी टाकतात नाव आपल्यावर टाकून फसून बी टाकतात तिथे. तसला सिस्टम आहे ते मला माहीत नाही. मी आलो कामाला मला झोपी जायचं होतं झोपलो उठलो. काय त्याच्या आधीच एक कामवाला होतं माझ्यापाशी. त्याला दारू भेटणार का काही नाही. त्याला लय पुराणा झालं त्याला सोडणार बी झालं काम करणार मालक सोडणार झालं त्याला गेल्यावर मला दुसरं कोण होतं मंडीचा म्हटलं. मी उठलो त्याचे 100 रुपये बी होते माझ्यापाशी 220 रुपये 320 रुपये होते टोटल. तर माझी नशा उतरल्यावर 8-9 वाजता उतरली नशा माझी. तर मी म्हणलो त्याला विचारा 90 आहे का आणि 90 तो नाही आहे तिला ते थोडी देर ते म्हणाले त्यांना पाहिजे तो म्हणाले मला नाही म्हणून नाही. तर तुम तो काम करने आए आओ तो काम करने आए लेकिन मेरे को 90 चाहिए. नहीं तो पैसे नहीं तुम काम करके अरे तुम नहीं दिए तो मैं दूसरी जगह से लाके देता. क्या तुम नहीं पिलाए तो मैं दूसरी जगह आगे पी लेता इधर काम मिळते. तर ते जे पुराणा आहे त्याला विचारलो ते माझ्या पैसे आहेत कुठं भेटतात चल. तर दोघं मिळून चालतो. तर त्यानं बघितलं आम्हाला
अरे हिने तो पुराणा ऐसाही काम करता, त्याला म्हणाले मी नवीन नाव ना, मला कुठं नाही म्हणलो पुराणा आहे तो काय नाही 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 तुम नाही जाणे का म्हणलो नाही तो याने का म्हणलं ते बाप का बापा जो गाऊन बसलो आपण नाही ना, माझ्या कष्टाचं मी काढलो, माझ्या कष्टाचं समजलं तर ठेवायचं नाही तर नाही काय. अरे नाही त्यानं 2000 रुपये घेऊन तुला सोडला ना आणून, त्यानं 2000 रुपये घेऊन गेला. मी म्हणलो 2000 घेऊन गेला, 5000 घेऊन गेला, मला काय माहिती. बरोबर आहे काय. मग उद्या म्हणजे तू शिल्या राग म्हणून तुझे 1-2 शिल्या गेल्या तर मला विचारतो, अजून 15,000 गेले, 20,000 काय काम करून इथेच राहू का म्हणून. आणि घर बघलं तर त्याच्या घरी एवढी मोठी TV आहे, हे मोठी TV, घर समजा फर्स्ट क्लास आहे, जेवायला बिवायला समजा चांगला आहे. मी म्हणलं मी कुठं तर नशामध्ये आला म्हणून धरला 100 रुपये काय तुझे 10,000 घेऊन गेले की काय 2,000 घेऊन गेले की मला काय काम करायचं नाही, मला झाडण्याचं झालं. आणि तिकडं बघलं तर समजा हे बडे बडे गुंडवा तलाव झोपाळ काय काय. मी म्हणलो अरे काय कुठे येऊन पोचलो, झाडणा झालंय मला. अजून जीव दाखवायला तो 2 इथून जायचं नाही. आणि त्यांना रम पियाले तिथं, ते म्हणतात ना गांजा बिंजा समजा पियाले तिथं. मी ते गांजा तर पिनो, मी दारू पितो, मला दारू बी देण्यात आलं. आणि त्याचा वाद घेतलं तर माझी उतरून गेला ते गाडी. मी म्हणलं आता काय करा, मी म्हणलं काय झाला, मैं बोलो जा रहा हूँ मैं नहीं करता. अरे नहीं जाने का म्हणाला, काही भी नहीं जाने का म्हणाला, जाने वाला काय तर भी थोड़ी दूर आला, ले जो लेके तुम जिसको पैसे दिए उसको भी लेके आओ, मैं इधर से ऑटो से भाड़े से चले जाता, मेरे को 1 रुपया भी नको दो, ये तुम दिए ना 100 रुपये तुम रख लो म्हणून काय. मग आलं होते ते तिकडून वाट माहिती होणार काही नाही मला, इकडून तिकडं तिकडून इकडं ते वाटतं थोडा आधी. मग स्टेशन पासून लांब होत ते. हा स्टेशन पासून 5 किलोमीटर आपलं. अरे बाप. 5 किलोमीटर लाईन होतं, 5 किलोमीटर. पण ते असं बी हिंडून तिकडं ते तिकडून गावातले खेड्यातले रस्ते छोटे छोटे. तसं कुठं गेलं तर कुठं माहित नाही. पण मी त्याला नेलं ते वाटणं मला ज्ञानच आहे, पण मी दुसऱ्या वाटणं चालव ते माहित नाही. असं शॉर्टकट मध्ये इकडून गेलं तर असं होतं, तिकडून गेलं तर आता तिकडं आलो, तिकडं बसलो तो आता कसं आता काय काय नाही. कुठे जायचं म्हणून कुणाला विचारलास मग. मी म्हणलो स्टेशनला जायचं. स्टेशनला काय पाय चप्पल नाही, ऊन असं ऊन गळ्यामध्ये चढत पाय समजा पोलाले छाले आले पाय. दुपारचा टाइम होता ते. दुपारचा छाले आले, छाले निघून गेले. मग त्यानं किती दिवस ठेवून घेणार होतं तुला तिथं कामाला. त्यानं किती दिवस काय परमनंट राहणार. अच्छा. पैसे बी देणार त्याकडे. त्यानं म्हणलं मला इथं काम करते, पैसे भी नहीं देते भैया, बकरी बिकरी तुम्हारा उसका बकरी भी जाता, एक ओनर रहता, एक नौकर रहता म्हणलं. तेव्हा मला भेजामध्ये बसलो. एक मेंढा इकून टाकतात सेट किती 10 बकऱ्या असलं तर एक गेलं तर कुणाला दोघांमध्ये कुणाला तर देवच लागते ना. त्यानं बी काम करणार, मी बी काम करणार. काय जेवण देते, दारू देते त्यानं. अच्छा. महिना झाला पैसे दे. राखायच्या जागेवरच राहते का कुठे जंगलात जावं लागतं. पुरा जंगलामध्ये राखायच्या जागेवर कोण पैसा देत. एक तर ते बकरी चांगले मंडे घेऊन जातात, कुठे बी सोडायचं राहते, त्यांना चारवायचं राहते गाडीवर. आणि कुठे मग ते बकरी इथपर्यंतच असेल ना. नाही राखायचं बी अलग राहते. आणि ते एकदम कुठं कुठं कुप्पा किती घेतलो, इथं 20, इथं 25, इथं 40, इथं 35 तसले. अच्छा. म्हणजे ते मला वाटतं शेळ्याचे ते हे होते वाटतं, मंडी सारखे. मंडी ते धंदा करणारे होते वाटतं. बरोबर. शेळ्या घ्यायचं, विकायचं, याला विकायचं. पण ह्यानं काय खाली कामाला घेऊन गेलं तर मला कामाला घेऊन गेलं. मी म्हणलो तुझं काम नको, काही बी नको रे. आलो चलत आलो, कुठं विचारायला काही नाही. मला घेत ताण लागायची, झालो तर एवढी झाली. मी नाही म्हणलं तर 230 या 250 रुपयाची पेप्सी पिऊन माझ्या ह्याच्यामध्ये हेच होईना.
खाली पाणी बी पियाल तर उलटी, आमचा पियाल तर उलटी. जेवण करू वाटणार आलं तर जेवण तर करून वाटणं अंतऱ्या समजा मारून गेलो. किती 3 या 4 खंबे 5 खंबे घालतो बाबा. पोटामध्ये एवढं भोग. आणि त्याच्यानंतर ते पेप्सिया पिऊन अजून ते अजून बिघडून गेलं. त्याच्यामुळेच उलट्या झाल्यात. मग नंतर 50 रुपये काय तर होते, 50 रुपयाची बी जाऊन 35 रुपयाची पिऊन आलो. येऊन स्टेशन पैसे बसलो. आता मध्ये बसून बिडी बी आलतो. तर दुसरं अजून विचारायला येऊन, अरे अण्णा 90 कुठं भेट? म्हणलं 90 कुठं भेटता? तर मी म्हणलो माझ्या पैसे नाही. त्याला म्हणलं तूच सांग कुठं भेटते. नाही मला माहीत नाही. तर मला 90 पाहिजे तर मी सांगणार, नाही तर नाही. ठीक आहे पाहिजे तो म्हणतो. ते पाहिजे तो म्हणला ना, त्याच्या संग गेलो. त्यानं मी फुल बिघाडलो. त्यानं ड्रायव्हर आहे म्हणाल तर ना, इथवर आणून सोडल तर मला. ते तिथं भेटलं होय? हा तेच तिथं भेटलं. ते ड्रायव्हर आहे म्हणाल तर ते बी 300 रुपये घेतलं. त्याला आणून मी सोडला. त्यानं म्हणाले मला आणून सोडलं. त्यानं तिकडे चालतो कुठेही. तर मी इकडे घेऊन आलो त्याला. त्याला म्हणाला मला तिकडे जायचं तर इकडे कशाला घेऊन आला म्हणून त्याला म्हणाला काय. आणि 5 वाल्या 30ची 60ची पाहिजे तुला म्हणाला. मी म्हणलो बघवाई मला त्यांनी लय करावं. आणि त्यानं काय नकार राहिलं. देवर म्हणून म्हणाला पण देवर नव्हता त्यानं. चिल्लर काम करणार जेवी काढली असं मला म्हणाले 20,000 त्याच्यापाशी कोण आहे त्याच्यापाशी. मी बोलला रे बाई लेट हो बरं खाला काय ते बायको तर नाही. लेकरं कुठं येते. माझी जिंदगी मी जगाला, मला काही करायचं नाही. बरोबर. पुण्यामध्ये येऊन तसं म्हणलं. त्यानं मला काय 100 नाही तर 50ची पाहिजे नाही म्हणून काय. नंतर त्यानं माझ्या संघ बसलं. त्यानं कामाला घेऊन जातो म्हणून मी म्हणाल मला ते कुठं घेऊन चालतं. आणि काम कोणतं गाडी लोडिंग करायचं. स्टील राहते ना, स्टील झगडे कंकरी असं हे राहतात ना, ते काम करायचं म्हणून घेऊन चालतं त्यानं मी मला. मी म्हणलं नाही. तर पुण्यामध्ये उतरल्या उशीर मी उतरून बाहेर आलो. पुण्यामध्ये पुणे आहे म्हणून कोण सांगितलं? हे पुणे स्टेशन आहे म्हणून कोण सांगलं? पुणे स्टेशन कोण सांगितलं तर मी दुसऱ्याला विचारलं ना भाई कोणतं स्टेशन आहे. ती पुण्यापर्यंतच येणार होती गाडी का? नाही पुढे बी जाणार होती. पुढे बी जाणार होती. मुंबईपर्यंत बी येत होती ते गाडी. अच्छा. मुंबईपर्यंत बी येत होती. पण कुठं तर काम करू कष्ट करू असं. यानं म्हणला ह्यानं कुठं बी घेऊन त्याला मला. तर मी म्हणलं चल घेऊन काय. पण त्यालाच माहीत नाही मी कुठं चालावं काय. तर मी म्हणलो लास्टला मी म्हणलो माझ्या नव्हे ना. रात्री मग तिथंच पुण्यामध्ये. त्याला बी बायको लेकरं कोण नव्हते? नाही मी तर विचार नाही. त्याला तर लय मोठं बायको लेकरं नव्हतं. मी तेवढं विचाराय बी नाही त्याला. गाव बी सांगाय नाही? गाव बी सांगायला मी विचाराय बी नाही. मी म्हणलं ठीक आहे. मग तिथं येऊन आता त्याच्यापाशी पैसे होते, माझ्यापाशी पैसे नव्हते. आता ते 90 द्यायला आहे नकार बाबाला 90 द्यायला नकार बाबा. अरे तुला रात्री पैशाची पाहिजे म्हणाला. मी म्हणलो पाहिजेला घेऊन पैसे. आता मला बी तेवढेच घ्यायचं आहे काय करू. ते एक तर मी पडशान आणि तू तर तिथं स्टेशनमध्ये उतरल्यावर रात्री झोपी गेलतो आम्ही. तर मी म्हणलो उतरून मग तिथं हे पुन्हा मला माहित नाही. तर आपण काय विचार त्याला माहित आहे पुन्हा समजा त्याला माहित आहे पुन्हा दोस्त बी आहे तिथं त्याचे. पण त्यांना असलं आहे म्हणून मला माहित नाही. नंतर माहित झालं यानं काय यानं बी पैसे काढून घेणार असं काही काम दिलं असं घेणार काय. तुझे पैसे कोण काढून घेतले ना? नाही पण नाही पैसे काढून तूच खर्चला सगळे? माझे नशेमध्ये झोपीत असल्यावर कोण काढून घेत असतील ना? नाही घेत. मी तेवढेच तुला वाटतं पैसे तर काढून घ्या. तुला आठवत आहे का? हा पण मी पैसे काढून तर घ्याय नाही. पण मी पाहिजे त्याच्यामध्ये खर्चला थोडं. त्याच्यामध्ये दुसरं कोणी म्हणलं राहावे दे म्हणलं तर देतो काय पाहिजे तो. पण इथं मग तिथं आणल्या उशीर
एक जण विचारलं, अरे 9 दिवसाला हे जर अंगावर का समजा कपडे घाल, अरे कामाला आला होता तो. तर मी म्हणलं होई होई कामाला आला. कुठं पुण्यात? हा पुन्हा. आणि त्यानं पुरा नाही, त्याला माहीत आहे. त्यानं म्हणलं अरे इथं काम करणं होत नाही, रोजची 100 देणार, महिना आला तर तुझी पगार देणार नाही. त्यानंच म्हणला. मी म्हणलं 1 दिवसामध्ये काय जाणार आहे, खरंच म्हणलो 1 दिवसामध्ये काय म्हणणार आहे, तुझे 400 माझे 400 म्हणलं तर 800 रुपये. पण त्याला काय वाटलं, त्याला करायचं नव्हतं, त्याला माहीत झालं की इथले लोक पैसे देणार. मी म्हणलो मला माहीत नाही ना. तर त्यानं मग अजून म्हणला मी दुसरीकडे लावतो तुला, मी कुठं म्हणलं तिथे यायचं. त्यानं म्हणा मी म्हणलं बघितलं त्याच्यामध्ये काय 100-200 होते. त्यानं बी पिला, त्यानं लय घेतला. मी कमी. जेवण काहीच करायला नाही तुम्ही दोघं बी? जेवण काय करायचं, दोघं बी जेवण करायला नाही, काहीतरी खाल्लं? वडापाव बिडापाव मी तर करायला नाही. अच्छा. त्यानं खाला काय. मग नंतर जसं जसं पैसे खतम व्हायला, त्याच्यापाशी पैसे नव्हते. तेच असं नंबर सांगायला काय त्या मालकापाशी काम करता म्हणून 100-200 काढून घ्यायला. ते 100-200 झाले की मग आता कुठं मला तिकडं जायचं आहे, 50 रुपये 100 रुपये काढून घ्यायला. तर मी म्हणलो आता मी बघता मला काय, मी म्हणलो आता हे तर काम जमायचं नाही, इथं काम केलं तर लोक पैसे बी द्यायचे नाही, कुठं बी घेऊन झालं. आणि ते बकऱ्याचं काम म्हणाल तिथं मी म्हणलं बेकार आहे. मला वाटलं आता जाऊ तर कुठं इकडं मुंबईला आलं तर मी GSTला आलं तर मी तिकडून लय दूर आहे, इकडे यायला पैसा लागत आहे. मी म्हणलं तिथून मी अगर मुंबईला आलं तर मग चलातच जावं लागतं. मी म्हणलो मग नंतर आता मी म्हणलो पैसे बी नाही, एकतर दिमाग घुम करायला पिलेली नंतर काय करू. मी म्हणलो अरे नंबर बघतो, नंबर असलं तर बघतो. मग तुमचा नंबर काढलो. ते त्या दिवशी होते का त्या दिवशी दिलतो ना. हा नंबर आहे लिहून दिलतो ना घरामध्ये. मी म्हणलो चुकून अगर काही टाइम भेटलं तर लिहून द्यावं. तेच कार्ड आहे मला आता अजून आहे ते नंबर. हो का? नंबर फोन मध्ये कार्ड मध्ये आहे तेच नंबर. हो का? पावसा ह्याच्यामध्ये बी नंबर हे झालाय समजा, तेव्हा लिहून दिलेला तुम्ही लिहून दिलो ना. बरोबर. तर त्या नंबर लावलो, अक्काला लावलो आधी स्विच ऑफ म्हणाला. मग नंतर खाली लावलो, ते बी स्विच काय की बिझी म्हणला. मग नंतर मानवला लावून बघितलो मला तुला नंबर. बरोबर. आता डिम झाले. डिम काय मग किती दिवस राहते. तरी पाण्यात दिवसभर भिजला ना तू त्या दिवशी? पाण्यात भिजलो, समजा भिजलो. नंबर काय मग तिथून फोन लावून मग पैसे घेऊन काय करणार होतात मग? मी अगर पैसे धाडले तर मग त्याला अजून 200 रुपये देत होतो. 300 रुपये घेऊन मी तिकडं हैदराबाद काय हैदराबादला जाणार होता पक्का? हा हैदराबाद. अजून पिऊन तिथंच मग? नाही तिथून पिलं तर मी अजून पहिले लिहून नाही तिथं. मला एक तर नवीन झाला आणि काय आहे ते त्याला मला काही माहिती नाही. मला काय वाटतंय कुठं माहित आहे तिथंच राहू वाटतं. तिथलं मला समजा माहित आहे जानकारी. बरोबर बरोबर. तिथली गल्ली माहित आहे. हा तिथली गल्ली मला माहित आहे. काय चांगले गाड्या बी आल्या तर 12 गाडी राहो, 13 चाकाची राहो. कुठे बी आलं तर तिथं जायचं आहे म्हणलं तर मी 800 रुपये सांगतो त्याला. 800 म्हणलं तर त्यांना म्हणजे 700 देतो वगैरे. काय तेच काम करतो. काय अजून एक गाडी मारलं तर काय. पण तू लय पैसे कमवू शकतो ठेवला तर व्यवस्थित. जर लिमिट मध्ये जर पिला. आता 800 रुपये म्हणता कमी झाले का? 800, 600, 500. आता बघा भाऊजी 5 वाजतापासून मी 100 रुपये मागालतो, तुम्ही 50च दिलो. एक गोष्ट ठीक आहे ना, दिलो तर मी रात्रपासून झोपाय नाही. डोळ्यामध्ये आता बी झोप आहे. ते झोपीचं सोडा. तुम्ही 50 दिलो, तिथे गेलो काय ते बी चलता गेलो, गेलो त्याला अरे भाऊ घोट त्याला आधीच उठून बसलता म्हणून दे रे बाई.
एक 90 दिल्या औषध. एक आधी काय मारला, MC क्वार्टर घेतला त्याने, माझ्या संघात घेतला. MC क्वार्टर घेतल्यावर अरे बगर पाण्याचं मला जमणार. मी म्हणलं तुला जमते की नाही? की मला जमते ना. कच्चीच पितो म्हणून कच्ची पिलो. आता त्याला पाण्याची गरज होती. मी म्हणलं पाणी तिथे भेटते ना कुठं तर. थोडं पाणी दिलं त्याला, त्यानं पाण्यामध्ये टाकला. एक क्वार्टर त्यानं पिला. काय मग अजून म्हणला एक 90 घेतो. मी म्हणलो माझ्या पैसे नाही भाई, घ्यायचं असेल तर घेतो. एक 90 त्याला बी घेऊन गेलो. एक 90 ते बी पिलं. एक क्वार्टर पिलं. मग त्यानं तिकडे गेला. तर मी ते मेन गोष्ट आहे. ते माझ्या कानामध्ये असं गेम वाजते. ते काय मला समज काय वाजते? काय वाजते म्हणलं तर समजे असं काय वाजते म्हणलं तर समजे हेच करणार आहे, ह्यानं हे करणार आहे, ह्यानं चोर आहे, हे आहे असं मन लाल्यात वाटतं. हा. कोण पोलीस बोलले वाटते का? कोण माणसं कोण बोलते? पोलीस बोलते, माणसाला बोलते ना. माझ्या कानामध्ये ऐकू येते. डायरेक्ट चोर आहे म्हणून. असं चोर आहे म्हणून नाही, समजा ऐकू येते मला. चोर आहे म्हणून, ह्यानं हे आहे म्हणून. मग याला मारा म्हणतात का काय म्हणतात? हा, एका कानामध्ये ऐकू येते, कवा इकडले येते तर कवा इकडले येते. मी म्हणलो ह्याला बोलावलं तर ह्याला म्हणतो अरे तुला बोलावलं असं. समजा डोस कमाल असं होऊन जाते. एवढं होऊन जाते. कुणाचे गोष्टी ऐकाव समजा हे आउट होऊन जाते. बरोबर. आणि मला तेव्हा दारू अगर नसणार तर मी अजून जास्तच होणार. जास्त पितो, जास्त पितो. नाहीतर माझी हालत असं वाटते मला अजून भिव मरून जाऊ का वाटते. बरोबर. पण मी काही चूक कराय नाही. जे चूक केलं मी खुलत सांगतो. वकील पैसे मी मेन ऑर्डरमध्ये तिथं जाऊन सांगतो की मला झाल्या चूक साहेब, असं झालंय, असं झालंय. काय जंटीला बी जाऊन सांगतो आता जाऊन असं झालंय. काय म्हणलं तर मला 4 वर्ष गाठला. आता कसं करायचं मग? आता कसं करायचं म्हणलं तर चांगलं करायचं. हे भेज येते की त्याचं करू दे इलाज. आपण डॉक्टरकडे जाऊया. डॉक्टरकडे गेलं का व्यवस्थित? मी एकटा हो काय माझ्या तकलीफ नाही. तुमच्या याला काय करतंय असं माझ्यासाठी तुम्हाला तकलीफ. मी हे आहो चोर समजा, किडनॅपर समजा, काय माझ्यासाठी तुम्हाला काही होणे, माझ्या बहिणीला काही होणे. बस काय कशाला काय होते? त्याला डॉक्टरकडे जाऊ, व्यवस्थित ट्रीटमेंट करू, औषधं वगैरे घेऊ. तेच म्हणणार ना. मग हळूहळू कमी होईल ते. होय. आता ते डोक्यात आवाज येते म्हणालाच ना, ते कमी होईल. ते कमी होईल. ते आपण जर व्यवस्थित हे केलो का. आणि मी कुठं बी राहिलं तर मी 10 किलोमीटर तलत बी जातो. 10 किलोमीटर तलत बी जातो. 5 किलोमीटर बी तलत जातो. आणि माझ्या मनामध्ये काही भीती राहणार. काय केसले भीती वाटेल? आता एवढं सगळं सहन करून बसलाय. सगळ्या जिंदगी मार खाला, पोलीस स्टेशन आहे, जेलमध्ये गेला, सगळं झालंय. आता सगळी भीती मरून गेली. आता काय पावसाची भीती नाही, थंडीची भीती नाही, उन्हाची नाही ना, काय कशाचीच नाही. मी डायरेक्ट बोलतो मी इथे चूक केला तर चूक केला म्हणून सांगतो. मला आता काय म्हणायचं आहे, 3 स्टार DSP पुन्हा चूक झाली एवढे आहेत म्हणजे तुझ्यापासून मी करणार आलो. म्हणजे कानामध्ये मला गुंगू आवाज येते. त्याचा माझा हे होऊन नाही होईल. ते कमी. ते आपण औषध गोळ्या घेतल्या ना कमी होते. ते काय औषध गोळ्या नाही होते कमी. ते फक्त आपल्याला काय त्याच्या एकदा डॉक्टरकडे जाऊन यावं लागेल. त्याने रात्री नाही तू बघितलास ना अक्काला तुझी किती काळजी वाटली. आता तुझा फोन आला तर आम्हाला एवढा आनंद वाटला ना. आम्हाला वाटलं ना बाबा कुठं खड्यात पडून हे झालं का काय. मला बी तसंच मनामध्ये राहते. अरे होईल
बहीण आली माझ्या बहीण. हा काय मग तेच ना. मग हिनं म्हणले बाबा मी जातो माझ्या भावाकडे, मी जातो. एकटी बघ ना, एकटी आली ती पुण्यामध्ये. मी मग मी म्हणलो थांब जरा मी येतो, दोघं जण जाऊया म्हणलो. गडबड काय नाही, असं कानाचा काय प्रॉब्लेम आहे का, मी येडा झालो, मला काय समज नाही. पुन्हा कोणाला उलट बी बोलून टाकतो. देवर बिवर बी असलो ना त्याला, अरे बाई एवढे पैसे होतात, एवढे देतोस का नाही देतात, जा म्हणतो आम्ही त्याला. बरं कुणाला बी उलट बोलतोस, पण तुझ्या अक्काला का बरं नाही बोलत? तिला तर बी एवढं कसं शांत राहत? काय म्हणून समजते का? सगळ्या कुणालाही बोलशील उलट, पण आकाला एक शब्द म्हणा किती तिने शिव्या देव, काही बोलो. मोठी अक्काला, बरोबर, तुम्हाला आणि मोठी बहीण, आणि नंतर कोणाला ठीक आहे. आता ते काय की आपल्याला येऊन जा म्हणले म्हणून तिथं आता सापडला का म्हणून तिने कंप्लीट करायला गेली, माझा भाऊ असा झालाय म्हणून. मग ते पोलीस लोक बोलले त्यांना आता सापडला तर घेऊन या, आम्हाला भेट घालून द्या म्हणाले. फोटो घ्यायची काय गरज नाही करत, फोटो घ्यायची काय गरज, घ्यायची नव्हतं ना. मी कुठं बी राहायचो तिथं काय फोटो, तिला जीव का माझा जीव गेला तर बी काय होतं, काय एकटाच होतो. नाही तसं कसं एकटा. तिला वाटणार का आता माझ्या माय बापाच्या भागारी बाबा एक भाऊ आहे, माय नाही बाप नाही, आता भाऊ तर आहे. तर माझा समजा झालं ना, माझं झालं मग काय. तिचं म्हणणं काय बाबा एकटा चांगलं राहावं, हा म्हणते खरी गोष्ट आहे, तिचं समजा म्हणणार. पण माझी ते काय किती वर बी तूप चालेल तर त्यांना ते शेपूट वाकडा व्हायला म्हणतात, तसली सवय होते व्हायना. तर काय झालंय माणूस आहे. मी तर आलो जिंदगी समजा, तुम्ही मला लाग म्हणा की अरे एक लग्न नाही, दारू सोड म्हणत राहिला, दारू फक्त लिमिट मध्ये. दुसरी केल्यावर तिसरी लग्न बी कर म्हणलं तर मी लग्न करून घेणार नाही, आणि लग्न केलं तर बी मी बायको केल्यावर सोडणार नाही, तर जवळ एकणार सोडणार नाही. का म्हणलं तर तिला बी वाईट वाटते ना. आधी माझ्या संग करून गेला नवरा, दारू सोड म्हणलं तर सोडाय नाही, आणि दुसरीला गेला आणि दारू सोडून गेला आणि सुधरून गेला, असं वाटतं. ठीक आहे, मग चला तर जेवण करूया. हा मी करतो. आंघोळ कर, आंघोळ करतो. नाही आता आंघोळ करू, तिकडे जाऊ ये म्हणत. मला काही बी झालं तर काय हरकत नाही, पण बहिणीला तुम्हाला. अरे तुला काय झालं की बहिणीला काळजी वाटणार ना. अरे आम्हाला काळजी वाटेल का नाही, खरी गोष्ट आहे. मग तिने पुण्यापर्यंत कशासाठी आली? काळजी वाटली म्हणूनच आली ना, एकटी एवढं धावपळ कर. हा तर आता माझ्या कानामध्ये काय काय वाचते माहित आहे. अरे पकडो रे इसको, पकडो. हा बरोबर, पकडो, धर धर, अरे हिंदी यायची, अरे या नाही हिंदी मध्ये. ते कधी कधी म्हणलेले लोकांचं ध्यानात येते. कवा कवा म्हणतात अरे आहे इथंच आहे, तर असं मला व्ह्यू लागतात. अरे ह्याला मारून काय भेटणार, मला एक दिवशी तुम्हाला म्हणलो ना, मारून बी टाकून तिकडे फेकणार होतं. बरोबर, तसले मला विचार भीती आहे. भीती मला माझी भीती मरून गेली. मला समजा आपल्या ह्याच्यामध्ये खानदानामध्ये माझ्या बाई दुसऱ्याला ताप घेऊ नये, मी तर कसं बी भेळावं काय, मला तसं वाटतं. आणि समजे मला भीती घालतात, आणि मला आता बी पोलीस स्टेशन चला म्हणलं तर मी पोलीस स्टेशन जाऊन मी खुल्लं सांगतो, मी हे केलेलं आहो, हे केलेलं आहो, काय एवढे मारा खालायला बी मला लय मारलं मी काय आहे ते वेळ आहे गोष्ट सांगून देतो. पण माझ्या बाई तुमचं अरे काय ह्यानं बी असला, त्यानं कोण केलं म्हणलंय, तसले बी सवाला राहतो, कोण शिकलंय तसं तुला, असं बी राहतात ना, राहतात ना, बहीण शिकली का असं बी राहतात. बरोबर, मनामध्ये मी माझ्या मनामध्ये. आता आपण मी काय म्हणतो, रोज काय ते संध्याकाळी थोडं थोडं घेत जातो, सकाळी फक्त घेऊ नको, जेवण बिवण करायचं. आता अगोदर कसं राहत होता, इल्लीवाल्याकडे होतो, कपडेवाल्याकडे तसंच राहतो, त्याच्याहून चांगला बी राहतो. पण ते माझ्या असं
मी म्हणालो ना माझ्या बाई कुणाला मारून टाकतो, नाही ते करू आपण, मारून टाकतो. ते काय नाही, ते होईल. मी- ते जे डोक्यात येतात ना हा. ते होईल कमी हळूहळू. मी माझ्या डोसक्यात समजा असं घेऊ घातल्याने ते डॉक्टरकडे जाऊ आपण, ते डॉक्टर ते डोक्यातून काढते ते. माझी बहीण तुम्ही ते बी भाऊजी मोठी अक्का माय बाप, माझ्या बाई दुसऱ्याला तकलीफ नाही काय तकलीफ नाही आम्हाला, तू चांगला राहिलास ना. नाही कोणी आहे बघ लय आहे याच्यामध्ये हे. तुमची जायचं असली तर मी काही नाही करून याच्यामध्ये याला असं हे काम करून घेतलाच म्हणले मी, तसल्या गोष्टी बी आहेत. ते माहिती आहे आम्हाला सगळं, त्याचं काय घाबरायची गरज नाही. मी सांगायची गोष्ट सांगितलं आणि मला 2 दिवसापासून तसं ढम यायलाय. रात्री मी तिथं एवढी पितो, अक्का आली तर आली, 1 रुपया बी द्याय नाही तिथं कुठं विरसे मला माहीत बी नव्हतं काय. मग नंतर तसं झोप रातभर हुशार राहिलो नाही, रातभर सकाळभर मला अजून भीती. मी 10-12 अक्काला उठून बघायला नाही. कोणी येऊन दार काढायले का, कोणी मला माराले का. मला मारलं तर गम नाही काय, मला मारलं तर गम नाही, तर असं वाटायला मला लय भीती वाटायली मला. ठीक आहे, नाही होणार नाही आता, ती भीती होईल. आता टेन्शन नको घेऊ, ते आता घटना घडल्यात ना तुझ्या मी भिऊ ना म्हणजे बिनात पण तसं आल्यासारखं वाटतं. ते कानामध्ये आवाज येतो एकदम, एकदम आल्यासारखं. तसं समोर आलेच काय की आता तसं आलं ना तर मला काय बरोबर, जसं समोर यायला ना त्याच्या घटना घडल्यात ना तुझ्या, ते आयुष्यामध्ये तेव्हा घडलेले आहेत. त्या डोक्या मेंदूमध्ये ते बसले फिट, ते निघत नाही लवकर. तर मी काय करतो त्याला, तेव्हाच मला लय हे जीव लय हे होऊन जाते. बरोबर, तर मला काय वाटतंय, अरे दारू उतरून गेल्या रे त्याला 100 देता, 100 देता, 200 देता. मग दुसरं बी कोणी येऊन बोलणार बी झालं काय रे तेव्हा काय म्हणाल, शिवा बिवा काही बी द्यायचे असलं तर देतो, नाहीतर नाही. पण ते रागामधलं समजा काढून टाकतो. ठीक आहे, किलोच करतो आम्ही त्याला. ठीक आहे. आता आंघोळ बिंघोळ करून जेवण करून फ्रेश होऊया. ठीक आहे, चालेल.